काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर तुमचे स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत सुरळीच्या वड्या। सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी आंबट दही, 1 वाटी बेसन पीठ, हळद, हिंग, हिरव्या मिरच्या, आले, मीठ, तेल, पाणी। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसन पीठ, दही, हिरव्या मिरच्या, आलं, हळद व हिंग, 2 चमचे तेल, 2 वाट्या पाणी हे सगळे मिक्सरला फिरवून घेऊया। तयार झालेले मिश्रण आपण चाळणीने गाळून घेऊया, त्यामुळे मिरच्यांचे व आल्यांचे तुकडे वर राहतील। आता अशा प्रकारे आपले मिश्रण तयार झाले आहे। आपली कढई आता गरम झाली आहे, त्यामध्ये आपण हे ओतून घेऊ व हलवून घेऊ। हे मिश्रण आपल्याला सारखे हलवून घ्यायचे आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतात। सुरुवातीला गॅसची आच मध्यम ठेवायची आहे व नंतर मिश्रण जसे घट्ट होईल तशी आच कमी करायची आहे। तुम्ही पाहू शकता आपले सुरळीचे मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। आपण गॅसची आच कमी केली आहे। मिश्रण आता चांगले घट्ट झाले आहे, पण पूर्ण शिजले नाही, म्हणून त्यावर झाकण ठेवून आपण एक वाफ काढू। आता सुरळीचे मिश्रण चांगले शिजले आहे। तुम्ही पाहू शकता त्याची सुरळी तयार झाली आहे। आता आपल्याला हे मिश्रण ताटावर गरम गरम पसरून घ्यायचे आहे। आपण आता त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर पसरून घेतली आहे। आता आपण अशा पद्धतीने सुरळ्या करायच्या आहेत। आता आपण फोडणीच्या भांड्यात तेलामध्ये मोहरी, मिरची व कढीपत्त्याची फोडणी करून गार करून सुरळीवर टाकून घेतली आहे। आता आपल्या सुरळीच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।